540 रक्कम मागे 147. अजून भरपूर दिंड्या माऊलींच्या रथामागे चालत आहेत. अनेक दिंड्या पुढे गेलेल्या आहेत. या बाजूने वारकरी येत आहेत. या बाजूने सुद्धा वारकरी येत आहेत. काही वारकऱ्यांशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत की वारीमध्ये आपला अनुभव कसा आहे. तर आजचा बघा काही वारकरी आलेत. रामकृष्ण हरी माऊली. या बाजूने बरेच वारकरी येत आहेत. पलीकडच्या बाजूने दिंड्या चाललेल्या आहेत. त्या बाजूने दिंडीच्या गाड्या वाहतूक चालू आहे. वारं सुटलेलं आहे. पलीकडे बघा तुम्हाला दिंड्यांचं मुक्काम असं दिसतं. वारं खूप सुटलेलं आहे. थोडं वारं कमी झालं की आपण काही वारकऱ्यांशी चर्चा करणार आहोत. आता नको, नंतर परत पुढे आल्यावर बोला. मग पुढे आल्यावर काय म्हणणार होता? कसा काय वारीचा प्रवास? एकदम छान झाला. हा, कधी निघालाय तुम्ही? आम्ही 29 तारखेला. 29 तारखेला निघालो. 28 तारखेला तुकाराम महाराजांचं प्रस्थान झालं. तिथून आम्ही आळंदीला गेलो. मजदूरी केलं तुम्ही? आळंदी करून आळंदीत मुक्काम केला आणि 29 तारखेला तिथून प्रस्थान झालं की 29 तिथलं प्रस्थान 30 तारखेला निघालो आम्ही. बरोबर आहे. आणि नंतर पहिला मुक्काम आळंदी. पहिला बरोबर आहे. येरोडा. हा. तिथून दुसरा मुक्काम सासवड. पुण्यामध्ये डबल होतो मुक्काम. सासवड डबल. लोणंदा डबल. बरोबर आहे. लोणंदा पण डबल. हा, बोला जरा. लोणंदा डबल. आता आज पालखी नातेपुतेमध्ये. आता नातेपुते. कसं काय प्रवास वारीमध्ये? एकदम टकाटक मस्त मध्ये. काही आळस नाही, कुणाला कत्रास नाही, कुठला काय नाही. 22 माणूस आहे. वांगी नंबर 2 तालुका करमाळा. जिल्हा सोलापूर. दिंडी क्रमांक 2 दत्ताच्या पाठीमाग. इथे बसलेले लोक तुमचे आहेत का? हा, ही बसलेली सगळी लोक आमची इथे बघा. रामकृष्ण हरी माऊली. दादा रामकृष्ण हरी. बघा दादा जास्त वयाचे झाले का हो? हा, कशी काय वारी दादा चालायला? चांगली वारी. किती वर्ष वारी करताय? 27 वर्ष. आमच्या वयावर तुमच्या म्हणजे वारी झाली. एखादा भंग म्हणता येईल का बारका छोटा? रामकृष्ण हरी म्हणा. जय जय रामकृष्ण हरी. हा, बरं असेल. चला माऊली या भंगोकर म्हणतो तुमच्यात. छोटा भंग एखादा. छोटा एखादं कडवा भंगाचं. बरोबर असू दे. माऊलींना बरोबर आहे. काय करणार, सवय नसते. काय नाही सवय. चला रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. कधी येणार? आता ही युट्यूबला येणार. डॉक्युमेंटरी मराठी. उद्या रामकृष्ण हरी माऊली.
आणि या बाजूने बघा दिंड्या चाललेल्या आहेत. काही वारकरी या बाजूने येत आहेत आणि आपण काही वारकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहोत. रामकृष्ण हरी माऊली. तुम्ही फक्त चालून चालून वारकरी जमलेले आहेत. आज 29 तारखेपासून कंटिन्यू रोज चालणं आहे. फक्त सासवडला 2 दिवस आणि लोणारला 2 दिवस मुक्काम असतो. रामकृष्ण हरी माऊली. आजीला आहे काय कमी जास्त. रामकृष्ण हरी. तरुण बघा, तरुण वारकरी, तरुण वारकरी, तरुण वारकरी सुद्धा भरपूर प्रमाण आहे तरुण वारकऱ्यांचे. रामकृष्ण हरी माऊली. दिंडी क्रमांक 172 रथामागे. दिंडी क्रमांक 1 या ठिकाणी बघा एक कमान आहे. माऊलींच्या पालखी मार्गावर कमान आहे. कमानीवर काय लिहिलेले आहे पाहूया आपण. पालखी मार्गावर कमान आहे मोठी. हां, इथं पालखी नातेपुते 3 किलोमीटर, माळशिरस 21 किलोमीटर. म्हणजे उद्या नातेपुतेवरून माऊली माळशिरसकडे रवाना होतील सकाळी. आज नातेपुते मुक्काम आहे आणि माळशिरस नातेपुते ते माळशिरस 21 किलोमीटर अंतर आहे. आणि नंतर मग पुढे नातेपुते माळशिरस पुढे टप्पा चालू आहे. भरपूर दिंड्या आहेत. माऊलीने रस्ता बदली केलेला आहे पालखी दिंडीने. अत्यंत उत्साही वारकरी आहे. दिंडी क्रमांक 118 रथामागे. रामकृष्ण हरी माऊली. नाही तिथे निघत नाही. मोबाईल कसं निघेल? मोबाईल कसं निघेल? युट्यूबला येणार. युट्यूबला येणार व्हिडिओ. लाईव्ह चालू आहे. बोला. रामकृष्ण हरी. आनंद झाला आम्हाला. हां, ओके. दिंडी क्रमांक किती? 151 रथामागे. दिंडी क्रमांक 190. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. दिंडी क्रमांक 191 रथामागे 192 या बाजूने आपण दिंड्या पाहणार आहोत. काही वारकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. रामकृष्ण हरी माऊली. कोणतं गाव? संगमनेर तालुका. तालुका संगमनेर. हा, आणि जिल्हा तुम्हाला कोणता आहे? अहमदनगर. नगर जिल्हा. तुम्ही दिंडीमध्ये कोणत्या दिंडीमध्ये? 45 नंबर. रथाच्या मागे. कसं काय वारीचा अनुभव आपला? हा? एकदम. बरं काय? काय वारीत त्रास वगैरे? दिंडीत कोण आजारी पडलं, कुठं काय झालं? काय नाही. पाणी पिण्याची सोय व्यवस्थित सगळं. बर. कसं काय पांडुरंगाला काय मागणार सण? पांडुरंगाचं काय नाही भाई, आता सुट्टी ठेवता येऊ द्या आम्हाला वारीला. हा, आम्हाला काही वारीला येऊ दे. काय वारीला. बरोबर आहे. म्हणजे हातपाय आपले चांगले आहे तोपर्यंत आपण वारी केली पाहिजे. केली पाहिजे. बरोबर आहे. चला रामकृष्ण हरी माऊली. बोला माऊली, काय म्हणताय? वारीचा अनुभव काय म्हणता? आपण अनुमानी चालला आहे. हो, ते चप्पल येत ना 8 वारी केलेला. चप्पल काय आलं? चप्पल येत नाही वारला. मग तुटली? चप्पल ठेवतच नाही मग. घालत नाही घालत. वारीत. बघा, हा, दिंडी तुमची कोणची आहे? दिंडी 25 नंबर माऊलींच्या रथाच्या मागे. मागे. तुमचं गाव कोणतं? गावांचा आदलाबाद. आदिलाबाद तालुका. तुम्हाला ते त्याच्यामधलं रायगड जिल्हा. ते तेलंगणामध्ये आहे. हा, तेलंगणा. तेलंगणा. म्हणजे तुम्ही तेलंगणावरून कुठं आला होता? तर तुम्ही पुण्यात राहिलाय का? हा? राहायला पुण्याचे? नाही राहिला तिथं ते आळंदी ते पंढरपूर आला. दिंडीवारी किती माणसं आहे तुमची? एकलाच आहे मला. एकटा आहे. बघा, माऊलींची वारी का? हा, काय वारीत अडचण? काही अडचण नाही. कसं काय प्रवास झाला आतापर्यंत? एकदम मजेत झाला. मजेत एकदम. वा वा वा. आता पांडुरंगाला काय मागणार असेल? पांढरा काही ना खाली दर्शन मागते. हा, काही फक्त दर्शन मागते पांढरा. पांडुरंगा दर्शन काढावं. बस. वा वा वा. धन्यवाद माऊली. ओके ओके. वा वा वा. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. हे डॉक्युमेंटरी मराठी. डॉक्युमेंटरी मराठी यूट्यूबला. हा, सांगा माऊली अनुभव वारीचा. वारी झाली का तुम्ही? होय, तुम्ही वारी झाली का? आपलं दर्शन आलं का? वारी दे वारीमध्ये सांगा. दिंडी नंबर आपला कोणता? दिंडी नंबर आहे 4 नंबर आहे संताजी बाबा जगनाडे. जगनाडे. हा, बैलजोडी कोणची आहे तू? बैलजोडी मावळाची. मावळाची आहे का? बरं. सांगा वारीचा अनुभव आपला कसा काय? बोला माऊली. बोला सरपंच. सरपंच बोला. बोला तुम्ही. बोला की बोला. विसरा ना. हा? तुम्ही विसरा. सांगा की वारीचा अनुभव तुमचा कसा काय आतापर्यंत? आळंदीतून तुम्ही निघाला आता इथपर्यंत नातेपुत्यापर्यंत कसा काय वारी? एकदम छान आहे. हा, पांडुरंगाने आम्हाला काही त्रास होऊन दिला नाही. बघा. आम्ही सुखात आनंदात आणि पंढरपुरामध्ये पोहोचणार. पोहोचणार, आशीर्वाद घेण्यासाठी. दर्शन घेणार. बरोबर आहे. तुमच्या दिंडीमध्ये किती माणसं आहेत? आमच्या दिंडीमध्ये 350-400 माणसं. 350-400 माणसं. त्यांची राहण्याची जेवणाची कशी काय सोय? सगळी एकदम व्यवस्थित व्यवस्था. व्यवस्थित सोय होती. सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, राहण्यासाठी चांगले टेंट वगैरे सगळं व्यवस्थित. आणि आपल्या वारीत हरिपाठ कधी होतो? हरिपाठ संध्याकाळी 6 वाजता पोहोचल्यानंतर मग दिंडीच्या ठिकाणी, जेवण मुक्कामी ठिकाणी हो. एक दिवशी तुमच्या वारीत हरिपाठ घ्यायला. हो. हा, जगनाडे महाराज ना? हो. आज कुठे मुक्कामी? संत विचार प्रबोधिनी दिंडी. हा, संत विचार प्रबोधिनी दिंडी. संत विचार प्रबोधिनी दिंडी. दोन्ही दिंडी एकत्र आहे का? नाही जगनाडे महाराज आणि असं आहे का? ओके ओके. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. गाव कोणतं बाबा? हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्हा. तुम्ही दिंडीमध्ये आहे कोणच्या? 1 नंबर मध्ये माऊलींच्या पुढे. पुढो. हा, 1 नंबर. मग तुम्ही जुनं वारकरी येईल. आणि कसं काय वारीचा अनुभव आपले? आनंद. आता पांडुरंगाकडे काय मागणार असेल? पांडुरंगाला असंच दिशेने येत राहा मला दुसरं काय. बस, पांडुरंगाकडे दुसरं काय पेक्षा? सुखी दे, सुखी ठेव आणि आम्हाला परत येऊ दे. 1 नंबर दिंडीमध्ये किती माणसं आहे? 250. 250 लोक आहेत. आणि चांगले म्हणजे काय नियम असतात वारीमध्ये आपल्या? दिंडीला काही नियम असतात? म्हणजे काय नाही, सकाळी 3ला उठणे, हा,
पान मोडून टाकणे हां आणि नंतर आपण पायजांनी काकडा ऐकणे हां संध्याकाळी हरिपाठ घेणे. हरिपाठ कधी असतो आपल्या दिंडीत दिंडीमध्ये रस्त्यावर चालू म्हणजे मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन असते. कीर्तन असते पालखी तळावर पालखी तळावर नंबर कीर्तन असते. कीर्तन ऐकणे समाधान. हां माझं नाव दीपक. हां माझं नाव हरिभक्त पारायण दीपक महाराज वाकडी वाकुडीकर. वाकुरी का तुम्ही कीर्तन करता? कीर्तन वा 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 रामकृष्ण हरी माऊली. आपल्या सोबत कोण येते? मंडळी आहे. हां माझी मंडळी आहे. मंडळी आहेत बघा कसं काय माऊलींचं काम आहे. हां समाधानकारक. हां माऊलीला म्हणजे संप्रदायाची गाडी. हां आहे का नाही? वा 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 बोला रामकृष्ण हरी माऊली. कोण विनयकरी बघा. वा 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 गाव कोणतं माऊली? नांदेड जिल्हा. गाव गाव हां नांदेड जिल्हा. विनेकरी किती वर्षापासून विनेकरी तुम्ही? विनेकरी 30 वर्षापासून. 30 वर्षापासून. दिंडी तुमची कोणची दिंडी? माऊलींच्या पाठीमागं. ओके रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बोला माऊली काय म्हणताय? काय ना आनंद आहे. आनंद आहे. पांडुरंगाकडे काय मागणं असेल? काय मागा समाधान पाणी पडू दे. हां हां पांडुरंगाचं बळीराजा पुढच्या बरोबर आहे. वारीला सुखरूप येऊ दे. हां पुढच्या वारीकरता सुखरूप येऊ दे. बरोबर आहे खरे. बोलायचं रामकृष्ण हरी सगळ्यांनी. रामकृष्ण हरी रामकृष्ण जय हरी जय हरी माऊली. ते युट्यूबला आहे ना युट्यूबला. हां बोला रामकृष्ण हरी माऊली. गाव कोणतं आपलं गाव? हां धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्हा. तुम्ही कोणत्या दिंडीमध्ये? आम्ही येडशिकर. म्हणजे महाराजांचं नाव आहे का? हो येडशिकर. हां. येडशी गाव आहे. असं आहे का? किती माणसं आहे दिंडीमध्ये आपल्या? 300. 30. हे डॉक्युमेंटरी मराठी. डॉक्युमेंटरी मराठी. नंबर 400 माणसं आहे. नंबर घ्या. हां 400. 400 लोक आहे बघा मोठी दिंडी आहे. कोणतं तुम्ही सांगा. हां सांगतो. हां. बाकी काय म्हणतं वारीचा अनुभव कसं काय? हां. वारीचा अनुभव कसं काय? छान आहे वारी. चालताना मिळताना काय त्रास? छान आहे ना. काय नाही. दिंडीमध्ये कोण आजारी पडलं काय झालं? काय हां काय हां वारीवरतीच औषध गोळ्या मिळतात म्हणायचं वारीमध्ये. गोळ्या मिळाल्या. माझा मोबाईल नंबर घ्या आणि त्याच्यावर हाय पाठवा. हां 97 62 62 18 30 88 18 तुम्ही घ्या चेअरमनी. 18 30 88 माऊली यायला. त्याच्यावर हाय करा व्हॉट्सअपवर. मी तुम्हाला व्हिडिओ काढला ना तेव्हा मी तुम्हाला हे करेन. माऊली हा हे का हे नंबर यांना द्या. हो त्याच्यावर हाय करून पाठवलं ना व्हिडिओची लिंक तुम्हाला मी पाठवल. बरोबर. हां तुम्हाला बघाय गावल. नाव काढू. चॅनलचं नाव डॉक्युमेंटरी मराठी. डॉक्युमेंटरी मराठी इंग्लिशमध्ये नाव आहे. तुम्ही मला हे करा. डॉक्युमेंटरी मराठी. बोला माऊली काय म्हणतो वारीचा अनुभव? हां समाधानकारक आहे. तुमचं गाव कोणतं? पानगाव. पानगाव. तालुका तुम्हाला? कळम. कळंब जिल्हा नगर. नाही नाही जिल्हा धाराशिव. धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे का? तुमच्या दिंडीमध्ये किती लोक आहेत? 400 आहेत. 400. आणि वारीत कोणाला काय अडचण वगैरे कशी काय काय? नाही. पाणी पिण्याची गैरसोय? काय नाही सगळं आनंद मन. जागच्या जागेवर पाणी मिळाले. हां नाश्ता पाणी हो सगळं आहे सगळं. बारीक सारे वादविवाद दिंडीमध्ये काय? काय नाही. काय नाही ना बघा हे समाधानकारक आहे. आता पांडुरंगाकडे काय मागणं असेल? काय सुखी ठेवू सुखी ठेवू. बा हां यंदा पाऊस पाणी कसं आहे गावाकडे आपल्या? चांगलं. पेरण्या झाल्या हो हो म्हणजे आपली हां असं आहे का? तुमच्याकडे काय असतं पीक? सायबीन सोयाबीन कापासी कापूस? नाही कापूस नसते का? मूग मका. आमच्या इकडे असते कापूस. तुमचं कोणतं का बाबा? आम्ही परभणीत. परभणी जिल्हा. तुमच्याकडे काय असतं पीक? पीक ज्वारी चालती राहते. मूग घेऊन हां कापूस सोयाबीन तूर. हां तुम्ही कोणत्या दिंडीमध्ये? हा दिंडी तुमची कोणची? इंडिया आमची पेंडची आहे. म्हणजे नंबर काय बघ 114 आहे. 114. 214. तुम्ही दोघं एका दिंडीचे? हा असं आहे का? निवर्ती महाराजाची दिंडी आहे आमची. निवर्ती महाराज हां निवृत्ती महाराज पेंडुकर. पेंडुकर. निवर्ती असं आहे का? महाराज पेंडुकर. कसं काय वारीचा अनुभव? चांगली झाली साहेब वारी. पांडुरंगाकडे काय असं अपेक्षा काय असते? आनंद मागायचा. आता काय मागायचं नाही. आता काय मागायचं हां नाही. आता पांडुरंगाकडे काय मागायचं? इतकं दिलं की पांढरं अजून दुसरं काय मागायचं. आनंद ठेवा म्हणून मागायचं. हा. असंच चला सुख ठेवा. दर्शन करणार पांडुरंगाचं? दर्शन करणार हा वारीमध्ये थांबून दर्शन घेणार का? थांबून वारीमध्ये हा. हां थांबून गाडा करून
काला करून निघायचं. चला रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. चला रामकृष्ण हरी माऊली. या बाजूने बघा दिंड्या चालू आहेत. या बाजूने सुद्धा वारकरी येत आहेत. आपण काही वारकऱ्यांशी चर्चा करणार आहोत. माऊलीने बघा तुळस डोक्यावर घेतलेली आहे. रामकृष्ण हरी माऊली, तुळस डोक्यावर घेऊन चाललेले आहेत माऊली. त्या बाजूने गाड्या पण चालू झालेल्या आहेत. बाबा बसलेले आहेत बघा इथं. रामकृष्ण हरी माऊली. कोणतं गाव आपलं? जालना. जालना. गाव गाव गोत्री. हां. तालुका तुम्हाला कोणता आहे? तालुका भोकरदन. भोकरदन. आणि जालना जिल्हा. दिंडी कोणची आहे तुमची? दिंडी कोणची आहे? दिंडीचा नंबर मध्ये ध्यानात नाही. चुकलं नाही ना तुम्ही? चुकामुक झाली नाही ना? चुकामुक झाली काय? युराली माणसं युराली. माणसं येऊन राहिलेत. आली की ओळखणार तुम्ही? किती माणसं आहे दिंडीमध्ये? ते तुम्ही मी नवीन यायला आता. हां असं आहे का? बरोबर आहे. कसं काय वारीचा आतापर्यंत प्रवास? मस्त आहे. म्हणजे एकदम आनंदात आहे. पांडुरंगाकडे काय मागणं असेल? पांडुरंगाकडे काय मागणं असेल? पंढरपुरात गेल्यावर काय मागायचं आहे बाबा? हां दुकानात ठेव बघू मला. बस. हां मागायचं सगळं आनंदाने आहे आपल्याला. बघा त्याच्या हातात सगळं. त्याच्या हातात. बरोबर आहे. समाधानकारक आहे असं. नका नका माऊली, तुम्ही तुमच्या आणि बाहेर पडलं पाहिजे. रामकृष्ण हरी माऊली. काही वाकडे तिकडे काही नाही रे बाबा. आपल्याकडे थोडं भाडं आहे, आपल्याला शिक्षण कमी आहे. बरोबर आहे. ती बसते ते म्हणजे मी या तुम्हाला घ्याला. हां बरोबर आहे. खरं आहे. बरोबर. बरं आहे का नाही मग? माणसं आपल्या आली की ध्यान ठेवा. हा दिंडीतली माणसं आली की ध्यान ठेवा. हा मग तुम्हाला मुक्कामाचं ठिकाण गावल. हा मुक्कामाचं ठिकाण गावल तुम्हाला. माणसं आली की ध्यान ठेवा. हॅलो तेच ना मग आता. हां तिकडे पण ध्यान ठेवा. आहे मान. त्या बाजूने ह्या बाजून चालू आहे माणसं. हां ती चार चौकुट झाली. तो बरोबर आता दोन. थोडं आहे मुक्कामाचं जवळ आहे. रामकृष्ण हरी माऊली. हा असंख्य वारकरी बघा पंढरपूरच्या मार्गावर पांडुरंगाकडे जास्त काही अपेक्षा न ठेवता ही बघा दिंडी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. छोटा वारकरी. रामकृष्ण हरी माऊली. आनंद होतो माणसांना. कसं आहे वारकऱ्यांना आनंद होतो. आणि आता टप्पा जवळ आलेला आहे. नातेपुते माळशिरस म्हणजे पंढरपूर जवळ आलेलं आहे. 5-6 किलो अजून 5 मुक्काम असतील. अशा प्रकारे दोनशे 46 रथामध्ये दोन्ही बाजूने वाहनं चालू केलेली आहेत. या बाजूने पण वाहनं चालू केलेली आहेत. दादा इथं उभे आहेत बघा. आपण काय म्हणतात दादा? रामकृष्ण हरी. कोणतं गाव आपलं? हां कोणतं? तालुका तुम्हाला कोणता आहे? तालुका मी इथं आहे जवळचं. दिंडी कोणती आपली? हां मुक्काम इकडे घाल. असं आहे का? जवळ आहे. किती माणसं आहे दिंडीमध्ये आपल्या? 20-22 थोडी माणसं आहेत. म्हणजे विनेकरी मृदंगमानी टाळ मृदंगवाले विनेकरी आहेत का? एक तारीखच नवले बघा. कोण असतं एक तारीख कोण असतं? कुणी पण वाजत. चला रामकृष्ण हरी माऊली. दादा रामकृष्ण हरी.
पलटण वयस्कर बाबा आहे दुर्गमणी ही दिंडी बघा कशी आहे. दिंडी नंबर किती आहे? 2007-11. असं आहे का? 2005 11 7 11 हा असं आहे का? माऊली जरा धमाग आहे. किती माणसं आहे दिंडीमध्ये आपल्या? एवढं एवढे मागली तरी 300-400 हा, मोठी दिंडी आहे का हो? कोणत्या महाराजांची दिंडी आहे? हा? उडा वडापडे महाराज असं आहे का? वारं खूप सुटलेलं आहे. आवाजाला थोडं कमी जास्त होऊ शकते. माऊली रामकृष्ण हरी माऊली. गावली दिंडी तुम्हाला बघा. बाबांना दिंडी गावली. बाबांनी मला आपल्याला सात चालते दिंडी झालो वाचा गेली. अजूनही वारं खूप सुटलेलं आहे. वारं खूप सुटलेलं आहे. अजूनही आपण काही वारकऱ्यांशी चर्चा करणार आहोत. बघा एकटेच माऊली आलेले आहेत. अनुवानी चालत आलेले आहेत. अनुवानी चालत आहेत माऊली. रामकृष्ण हरी माऊली. काय म्हणताय माऊली? वारीचा अनुभव. थांबा एक मिनिट थांबा. तुम्ही तुमचं नाव काय महाराज? रमेश. हा रमेश महाराज. गाव उच्चाट, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा जिल्ह्याचं. होय. बघा तुम्ही पायात चप्पल नाही. आम्ही प्रमाणात करत असतोय माऊली. असं होय. म्हणजे दिंडी तुमची? दिंडी नाही, आम्ही एकटेच आहे. माऊली सोबत आहे म्हणल्यावर काय बघा. आणि आज मुक्काम कुठं? आज मुक्काम नाथपुतेला. नाथपुते. वारीत कसं काय अनुभव आपला? वारीमध्ये आनंद आहे. हा बाकी काही नाही, आनंद येतोय. आनंद आहे. म्हणजे तुम्ही किती वर्षापासून हे करताय? लहानपणापासून. तरी किती पहिले आई बापांसोबत करायचो. हा आता आम्हाला कळायला लागले आम्हीच करतोय. बघा. मग बारीक आम्ही तुम्हाला म्हणजे भजन वगैरे कीर्तन वगैरे काय जमते? एखादा छोटा अभंग म्हणा बरं. कुठला माऊलींचा वगैरे तुकाराम महाराजांचा काही आठवतंय का? छोटा एखादा बारीक. ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो श्री ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो श्री ज्ञानेश्वरा. ओके. आम्ही नामस्मरण करत करत चालू असते. बघा. आता तुम्ही दिंडीमध्ये कुठल्या नाही? नाही, दिंडी आहे आमच्या तालुक्याची, परंतु आम्ही एकटेच असतोय. एकटे असतो. सगळे समभाव, सगळे लहान मोठे. आणि मग तुम्हाला जेवणाची वगैरे ह्याची कशी काय सोय तुम्ही करता? जेवणाची सोय होते. पालखी मग असते का? सोहळ्यामध्ये प्रसाद वाटप वगैरे चालूच असते ना? बाकी अन्नदान करतात. हां
म्हणजे काय अडचण येत नाही. काही नाही आम्हाला प्रसादीची नाही आता पांडुरंगाला गेल्यावर काय मागणं असेल पंढरपुरात? मागणं वय हा मागणं काय नाही ह्याची दान देगा देवा तुझा वा, विसरण न वा. व्हावा. बाकी काय नको आम्हाला. बघा माऊली आम्हाला फक्त पंढरीची वारी करतो वारी चुकवणे हरी हा. याची घडो जन्मोजन्मी वा 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 वा. बस जन्मोजन्मी तुझा दास एवढंच मागितले आम्ही पांडुरंगाकडे बघा. काही नकोय. रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्हाला भेटून खूप आनंद वाटला माऊली. जय हरी जय जय हरी हरी रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय. बोला माऊली बोला आपली दिंडी कोणची? आमची दिंडी 2008 मधला 7वा क्रमांक. 7वा क्रमांक. होय हा कसं काय वारीचा अनुभव? हा? वारीचा अनुभव कसा काय आपला? नाही वारीमध्ये आलोय पायी चालत. तुम्ही पण अनुमानी हो अनुमानी आहे? होय आणि मी निष्ठावंत पांडुरंगाचं भक्त आहे की पायामध्ये तुमच्यावर पाया पडलं पाहिजे. इकडे व्हा थोडं आपल्या साईडला माऊलीला जाऊ द्या. पायामध्ये चप्पल घालण्यात पण आपण वारी करतोय. हे किती वर्ष वारी करताय? ही आपली 14वी वारी आहे. 14वी वारी. होय, 14वी म्हणजे अनुमानी का? काय नाही आपल्याला देवाला काही मागायचं नाही ना काही साखर पण घालायची देवाला. हा निस्वार्थ भक्ती करायची म्हणून या नाही वाई. हा म्हणजे आज 14वी वारी अनुमानी करता तुम्ही? होय आतापर्यंत वारी केलेल्या अनुमानी नव्हत्या सर्वच आणूनच होता. सगळ्याच? होय निस्वार्थ भक्ती बघा. देवाला पण काय मागत नाही आपण. हा मागणी काय नाही पांडुरंगाकडे गेला होता दर्शन घ्यायचं फक्त. मागण्याची एकच तुझं कृती आहे हा देशील तरी पाहे पांडुरंगा. बघा तुमचं आपलं नाव सांगा माऊली. माझं नाव शिवाजी श्रीपत पाटील गौते हा राहणार नंदगाव हा. तालुका मुख्य डिस्ट्रिक्ट नांदेड. नांदेड या इथून जिल्हा. आलोय होय. हा आणि तुमच्या दिंडी कोणची आहे म्हणला तुम्ही? 2008 इसवी सन हा. आणि 7-8 क्रमांक आहे असा. म्हणजे माऊलींच्या रथामागे हो रथामागे माऊलींच्या. हो माऊलीच्या मागण्याचा माग. हा दिंडीमध्ये किती वारकरी आहेत? आमच्या दिंडीमध्ये 500 वर करायचं 500 वारकरी. होय. कशी काय सोय? नंबर सोय आहे. काय कोणाची अडचण वगैरे काय काहीच नाही? नाही सकाळी नाश्ता हा नाश्ता झाल्यानंतर चहा आहे. नंतर दुपारी जेवण 2 वाजता. बरोबर आहे. नंतर संध्याकाळी 2 वाजता 7 वाजता जेवण. हा आरामचे नंबर एकदम चांगल्या प्रकारचे पदार्थ पण असतात. मध्ये काकडी असते कांदा असतो खायला सर्व प्रकारची एकदम आमच्या दिंडी चांगली आहे. हा आणि वारीमध्ये हरिपाठ कधी असतो आपल्या वारीत? म्हणजे दिंडीमध्ये हरिपाठ कधी होतो? हरिपाठ 5 ते 7च्या दरम्यान होतो. म्हणजे पालखी दिंडीच्या ठिकाणी गेली म्हणजे मुक्कामी गेली की हो मुक्कामी करतो. कधी जर टाइम झाला का वाटेनेच करतो. वाटाने पण करते का? होय. असं आहे का? चालेल धन्यवाद माऊली. काय एखादा अभंग छोटा म्हणता का? होय म्हणू का बघ. हा म्हणा की मध्ये आपलं म्हणजे कसं आहे गाड्याला अडचण नको. आपण उभं राहिलं इकडे तुम्ही पण खाली उभा. हा म्हणा छोटा अभंग आपला. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे करावा विठ्ठल जीव भावे येणे शोष मना झाले हाव भरे येणे शोष मना झाले हाव भरे परत माघारी येत नाहे परत माघारी येत नाहे येणे शोष मना झाले हाव भरे येणे शोष मना झाले हाव भरे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी रामकृष्ण. चला धन्यवाद माऊली. मला काय म्हणायचं आहे माऊली हा. हे जे आम्ही सेवा करतोय माऊली माऊलींची बरोबर आहे पांडुरंगाची आपल्याला भेटी करता. ही स्वार्थी सेवा आहे निस्वार्थ आहे. तशा प्रकारे तुमची एक पण ही सेवा आहे. आमची बरोबर आहे होय की आम्ही तुम्ही पण आमच्या वारकऱ्यांची सेवा करता तत्पर खडे हो. जे आपल्या घरी सकाळी- बसून वारकरी बघतात. होय सकाळी 6 पासून ते तुम्ही संध्याकाळी 6 पर्यंत आहे. बरोबर आहे. आमच्यापेक्षा मला म्हणायचं आहे की आमच्यापेक्षा तुमची पण सेवा घरची. आमच्यापेक्षा कित्येक पटीने निस्वार्थ जे आता आहे. घरी लोक बसून आहे त्यांना ही पाहायला नव्हते. होय. तुम्हाला काय कोणी काय पैसे द्यायला काय नाही हा, काय नाही. त्याच्यामध्ये काय तुमचा आर्थिक फायदा काय नाही, काय नाही. मानसिक फायदा काहीच नाही. नसता वेळेस बरोबर आहे. स्वतः खर्चानं स्वतः पाणी पितो स्वतःचे अन्न खातो बरोबर आहे. कोणाच्या पंक्ती दर्शन पण घेत नाही नाही, खात पण नाही, नाही नाही, तुम्ही. नाही, कोणाचं बरोबर. प्रसाद पण खात नाही. नाही, बरोबर आहे. तर आमच्या सेवेपेक्षा तुमची सेवा आम्हाला चांगली वाटते. चांगली वाटत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. धन्यवाद धन्यवाद. रामकृष्ण हरी. चला माऊली. कृष्ण हरी राम. हे कोण्या चॅनल आहे तो आपले ही डॉक्युमेंटरी मराठी. हा डॉक्युमेंटरी मराठी युट्यूबला आहे तो का युट्यूबला येणार. नाव सांगितलं हा डॉक्युमेंटरी मराठी देऊ. घेऊन द्या. हां जामदारा होय
DOCUNTRAY मराठी टाकायचे. तरी मराठी. हां 357K टाकलं ना पुढं होय. की आपला किंवा डॉक्युमेंटरी मराठी आहे ना. हां बैल बाजार बोललो ना माईकमध्ये होय. लगेच येणार. आपल्या मोबाईलमध्ये हां डॉक्युमेंटरी मराठी बैल बाजार टाकलं ना. बैल बाजार खाली हां डॉक्युमेंटरी असं बोलायचं डॉक्युमेंटरी मराठी बैल बाजार दाखवा. बैल बाजार दाखवा. हां की लगेच व्हिडिओ आपलं येणार लगेच. आपलं चॅनल लगेच येतो. चला माऊली रामकृष्ण हरी. आपलं गाव आमचं बोर तालुका पुणे जिल्हा पुणे. चलतं माऊली. चला चला आणि फोटो घ्या. रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण राम. पांडुरंग हरी. वा वा वा. माऊलींची बघा तपस्या. माऊलींनी 14 वर्ष माऊली अनवाणी वारी करत आहेत. वारं खूप सुटलेलं आहे. अनवाणी तपस्या करतात म्हणजे बघा पांडुरंगाचा ध्यास. दिंड्या बऱ्याच दिंड्या पुढे गेलेल्या आहेत. वारकरी निवांत आहेत. आता मुक्कामाचं ठिकाण जवळ आलेलं आहे. त्यामुळं वारकरी बघा ही अजून काही दिंड्या येत आहेत. अशा प्रकारे बघा आपण जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या वारकऱ्यांचा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच वारकऱ्यांशी आपण चर्चा केलेली आहे. अशा प्रकारे बघा वारकरी जागा मिळेल त्या ठिकाणी विश्रांती घेत आहेत. पालखी चल 1-2-2.5 किलोमीटर अंतरावर आहे. अशी टँकरची सोय असते बघा वारीमध्ये. आंघोळीसाठी पाणी वेगळं, पिण्यासाठी वेगळं असं पाट्या लावलेल्या असतात त्याच्यावर. वारीच्या ठिकाणी हरिपाठ चालू असेल तर आपण हरिपाठसुद्धा कवर करणार आहोत. पाहूया आपण या ठिकाणी भजन चालू आहे वारीमध्ये. भजन बघूया आपण काय चाललंय. हरिपाठ होणार असेल तर आपण हरिपाठाचा व्हिडिओ काढूया. वारीचा बघा असे वारकरी विश्रांती घेत असतात. या ठिकाणी काय चालले आपण पाहूया. दिंड्यांचा मुक्काम आहे या ठिकाणी. भजन चालू आहे असं वाटतंय. पालखी ठिकाणी जेवणाची वगैरे सोय असते. या ठिकाणी दिंडीमध्ये काही माहिती किंवा दिंडीच्या मार्गक्रमणाबद्दल पुढील माहिती अशी सांगत असतात. आलेत की
आषाढी वारी दादा एजंटी कुठली आहे कोणता परभणी जिल्हा परभणी असं आहे का किती माणसं आहे दिंडीमध्ये आपल्या 700 लोक आहेत आता हे काय भजन चाललंय दुपारची हा दुपारची हा हरिपाठ कधी असतो आता हरिपाठ आहे आणि सकाळी दुपारची होती पाठ हा आता हरिपाठ होईल हा हरिपाठचा असं आहे का हरिपाठ म्हणजे दुपारचं दुपार असं आहे सकाळी का काकडा आता हे जेवण चाललंय हा संध्याकाळचं हा किती आचार्य आपल्याकडं आपल्याकडं कसं आहे 6 आचार्य का 6 आचार्य त्यातले मुख्य आहेत मुख्य आचार्य आहेत मुख्य मेन हा बघा म्हणजे मोजमाप सगळं सांगायचं काम बाबांकडे आहे का नाही काय मेनू निवडायचा कुठं काय करायचं चला रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी असं पालखी मुक्कामावर अशी बघा परिस्थिती असते गाड्या लावायला वगैरे जागा नियोजन करावं लागते भरपूर म्हणजे जागा आपलं डॉक्युमेंटरी मराठी हां तिथं होतं काढलं डॉक्युमेंटरी मराठी यूट्यूबवर टाकलं की येतं बरोबर हां हे काय हां बरोबर संत कोंडांजी महाराज संस्थान डिग्रास तालुका पालम जिल्हा परभणी ओके दिंडी क्रमांक किती आहे 84 माऊलींची रथा मागं रत्तमाग 184 184 ओके रामकृष्ण हरी माऊली या ठिकाणी बघा पाण्याची सोय आहे वारकऱ्यांना संत ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी सोहळा नामदेव महाराज ढवळे दिंडी क्रमांक 202 रथामागे रथाची दिंडीपूरची पाणी सोय आहे दिंडीपूरची पाणी आहे ना ही दिंडीपूरचं आहे ना हो सगळ्यांना नाही फक्त दिंडीतल्या लोकांना हां दिंडीतल्या लोकांना बरोबर आहे अशा प्रकार प्रत्येक दिंडीमध्ये पाण्याची सोय वेगवेगळी आहे आणि रस्त्याने आपण चालतो त्या ठिकाणी तर आपण आता व्हिडिओ थांबूया रामकृष्ण हरी माऊली व्हिडिओ मोठा झालेला आहे कदाचित आपण या व्हिडिओचे 3-4 भाग करू शकतो किंवा मग एकच व्हिडिओ टाकू शकतो